काय सांगाल? बिबट्याला मारा नाही तर आम्हाला मार. चिमुकलीवर ज्यावेळेस हल्ला केला बिबट्याने त्याच्या आधी त्याचा वावर होता का? वन विभागाला सांगितलं होतं का आपण? सांगितलं होतं पण कोणीच काही केलं नाही. माझ्या समोरून न्यालं तिला. आता काय मागणी राहील तुमची? काय पिंजरा लावण्याची मागणी केली होती का आपण त्या आपल्या परिसरामध्ये जिथून चिमुकलीला नेलं त्या ठिकाणी? सांगितलं पूर्वी आमच्या इथं रिया पवार या मुलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. अक्षरशः तिचं मृतदेह पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्राला दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यावेळेस प्रशासनाने जे जे शब्द दिले ते आम्ही गुपगुमने मान्य केले. परत त्यांनी ते 2 टीमा पाठवल्या. 2 टीमा पाठवल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडं पाहिलं की तो बिबट्या परत त्या जागेवर आला होता. अक्षरशः 15 मीटर अंतरावर असताना सुद्धा त्या बिबट्याला त्यांना काही करता आलं नाही. आणि तो बिबट्या कालच्या एका खोतकर परिवाराला एक लहान मुलाला परत उचलून घेऊन गेल्यानंतर त्या वडिलांनी तत्परता दाखवली म्हणून तो मुलगा वाचला. आज तो असं प्रत्येक बापावर आज वेळ आलेली आहे. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर आहे, सगळ्यांवर वेळ येणार आहे. आणि पंचकृषीतले सगळेजण ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, म्हातारे माणसं आहेत, असे कोणीही बाहेर पडायला घाबरतात. शेती हा मूळ व्यवसाय असल्यामुळं आणि MIDC उद्योगाचं कर्मचारी असल्यामुळं हे दोन्ही ठिकाणी या भीतीच्या वातावरणामुळे कोणी बाहेर 6 नंतर निघत नाही. योगायोगाने जर निघलं तर 100% त्या बिबट्याच्या हल्ल्यात 100% जखमी किंवा मृत्युमुखी पडण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली. म्हणून आम्ही 3 दिवस प्रशासनाला दिल्यानंतर सुद्धा आजही आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळाली नाही. म्हणून आमची विनंती राहिली आणि हा रस्ता रोको करण्याचं कारण राहिलेलं आहे की 3 दिवसानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला 3 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा त्या बिबट्याचा बंदोबस्त तुम्हाला करता आला नाही. म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली. आणि इथून पुढच्या जोपर्यंत आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, भलं काही होऊ. कारण काय झालं, एक तर त्या बिबट्याला तरी गोळ्या मारा नाही तर आम्हाला तरी गोळ्या मारा. त्या लहान मुलं 3 दिवस झाली, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे, व्यवहार बंद आहे, आणि तरी पण प्रशासनाला जाग येत नाही. आणि तुम्ही जर एका बिबट्या पैठी जर तुम्ही गावातली अशा पंचकृषीतल्या सगळ्या गावांना जर त्रास होत असला तर त्या बिबट्याला मारण्याची काय हरकत काय? एक माणूस दिला, एक बंदूक दिली तर विषय मिटून जातो. एवढ्या टीमा बोलवायची काही गरज नाही, काहीच नाही. तो आज 100% नरभक्षक आहे. तो शेजारी असलेल्या कोणत्याही प्राण्याला, वन्य प्राण्याला हल्ला करीत नाही. फक्त तो मनुष्य जातीतील लहान मुलांनाच आज हल्ला करतो. आपण सगळ्यांनी मिळून जर विचार केला तर आज इथून आम्हाला सांगतोय 5 रेस्क्यू टीमा बोलवण्यात आलेल्या आहे. कुठेतरी वन विभागाचा विशाळ कारभार आपल्याला दिसतो का? कारण प्रस्ताव आज पाठवण्यात आला, गेल्या 3 दिवसापासून बिबट्या वावरतो. वन विभागाचा विषय असा झालेला आहे, वन विभागाकडे आम्ही 3 महिन्यापासून पिंजरा मागत होतो. आता वन विभाग जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत पिंजरा सुद्धा देत नाही. आणि एक पिंजरा दिला होता तर त्याला दरवाजाच नव्हता, म्हणजे तो निकामी होता. असं जर असलं, जोपर्यंत माणूस मरत नाही किंवा माणसं मरत नाही तोपर्यंत वन विभाग, मी म्हणतो ज्यांनी बिबट्या पाहिला त्या दिवशी तुम्ही जर आज म्हणजे कर्जुल्याचाच विषय नाही, निमगाव घाणा असेल कोणत्याही ठिकाणी जर आपण ते म्हणते प्रूफ द्या. आता प्रूफ कसं देणार? फोटो काढीत बसायचे का त्या बिबट्याचा? म्हणजे प्रूफ न मागता जर ज्यांनी बिबट्या पाहिलाय अशा प्रत्येकाला जर पिंजरा दिला आणि असं जर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर शोध मोहीम घेतली आणि बिबट्याची व्यवस्था केली तर हे दुर्घटना घडायच्या थांबतील. अजूनही आमची विनंती राहील का जो बिबट्या नरभक्षक असेल त्याला त्याच टायमाला तुम्ही ते ऑर्डर दिली पाहिजे. रेस्क्यू करायचा विषयच नाही.
साहेब आम्ही त्या टीमकडे पाहिलं, आम्ही त्या टीमचा कारभार पण पाहिलेला आहे. त्यांच्याकडे एक ड्रोनचा कॅमेरा आहे, थर्मल कॅमेरा लावतात आणि ते पाहतात आणि नंतर तो गायब झाला म्हणतात. मी ते बिबट्याचं नेमकं जोपर्यंत दुसऱ्याला मारित नाही तोपर्यंत तिथं थर्मल कॅमेरा तर तो बिबट्या काय तिथं थांबणार आहे का? तुम्ही जर त्या दिवशी शूट ॲट साईटची ऑर्डर दिली असती, त्या दिवशी तो शिकारीला परत त्या ठिकाणी आला होता, तिथं जर गोळी मारली असती तर आज ही दुसरी घटना घडायची, थांबली असती. भूमिका काय आता? आमची भूमिका एकदम सरळ आणि शुद्ध आहे का जोपर्यंत आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर देत नाही त्या बिबट्याच्या संदर्भात, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एवढी सरळ आणि शुद्ध आमची मागणी. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी ॲबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.